तुमच्या पण थोड्या थोड्या सगळ्या भाज्या शिल्लक आहेत, तर मग ही मिक्स व्हेज नक्की करून बघा. आणि या पद्धतीने केली तर अगदी चवीला खूप मस्त लागते. अजिबात वाटण न बनवता बनवलेली ही भाजी नक्की एकदा ट्राय करा. तर सगळ्यात पहिले मी थोडेसे बटाटे जे आहे ते कट करून घेतले होते, ते सुद्धा यामध्ये तेलामध्ये आपण छान असे खरपूस तळून घेतले. त्यानंतर आपण घेतलेली आहे फ्लॉवर, ती सुद्धा आपण तळायला टाकलेली आहे. आता हे होईपर्यंतच बघा आपण बाकीची कामं सुद्धा करू शकतो. तर इथे मी पनीर कट करून घेते. इथे जर तुम्हाला पनीर वापरायचं नसेल तर नाही वापरलं तरी सुद्धा चालेल. तुमच्या आवडीच्या इतर भाज्या तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता. पनीर कट करून झालं त्यानंतर आपण एक थोडंसं वाटण बनवूया. त्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची, थोडंसं आपण जिरं टाकलं आणि बारीक याचं वाटण करून घेऊया. वाटण रेडी झालेलं आहे. त्यानंतर आपण थोडंसं 2 चमच एका बाउलमध्ये दही घेतलं. त्यानंतर आपण अर्धा चमच लाल तिखट टाकली, थोडीशी हळद टाकली, धने पावडर टाकलेला आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. त्यानंतर आपण थोडासा जे आहे ते यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे. शेवटी थोडासा गरम मसाला टाकूया आणि यामध्ये आपल्याला पनीर जे आहे ते मिक्स करून ठेवायचं. थोडंसं एक 5 ते 10 मिनिटासाठी मुरवायला ठेवायचं. त्यामुळे भाजीला चव खूप मस्त लागते, तरीसुद्धा छान येते. अजिबात खोबरं न वापरता. आता हे सगळं मिक्स केल्यानंतर थोडंसं जे वाटण केलं ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घेतलं, कोथिंबीर टाकली आणि आपण पनीरचे क्यूब्स केलेले आहेत ते यामध्ये टाकून घेऊया. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि कधी-कधी काय होतं, की दह्याला पाणी सुटतं म्हणून आपण इथे एक अगदी अर्धा चमच यामध्ये बेसन टाकलेलं आहे. त्यामुळे जे ते आपल्या भाजीला घट्टपणा सुद्धा छान येणार आहे आणि भाजी चवीला एकदम मस्त लागणार आहे. नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करा. तर आपली फ्लॉवर तळून झाली त्यानंतर त्याच तेलामध्ये मी जे आहे ते थोडंसं शिमला मिरची सुद्धा तळून घेतली. ते तळून झाल्यानंतर तेल गरमच होतं, त्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकले आणि कांदा टाकून दिलेला आहे भाजायला. कांदा गुलाबीसर झाला का त्यामध्ये आपण लसण जिऱ्याची जी पेस्ट केली होती ती टाकून घेतली. आता ही छान परतून घेऊया. खडे मसाल्यामध्ये मी एक दालचिनी टाकली होती, एक बडी विलायची, त्यानंतर 2 लवंग, 2 मिऱ्या असं खडे मसाले टाकून घेतले होते. त्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेतले. टोमॅटो परतल्यानंतर आपण मसाले टाकले. त्यामध्ये 1 चमच लाल तिखट, अर्धा चमच हळद, त्यानंतर 2 चमच मी धने पावडर टाकलेले होते. त्यानंतर आपण टाकलेला होता थोडासा गरम मसाला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे मसाले जे आहेत ते अगदी छान भाजले जातील. आता टोमॅटो पटकन नरम व्हावा, मसाले करपू नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे नेहमीप्रमाणे आणि 1-2 मिनिटं याला झाकून ठेवायचं. त्यामुळे जे ते टोमॅटो सुद्धा पटकन नरम होतात आणि भाजीला तरी सुद्धा खूप मस्त येते. तर तुम्ही बघू शकता भाजीला तरी खूप आत्ताच दिसते आहे. पुढे अजून भाज्या शिजवल्यानंतर अजून छान व्यवस्थित येते भाजीला, तरी आपल्याला दिसणार आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ज्या काही भाज्या आपण तळून घेतल्या होत्या त्या यामध्ये आपण टाकून घेऊया आणि असं छान व्यवस्थित मिक्स करूया म्हणजे सगळे मसाले जे ते भाज्याला छान कोट होतात. 2 मिनिटं झाकून ठेवल्यामुळे काय होतं, की भाज्याच्या आतपर्यंत तो मसाला व्यवस्थित छान जातो आणि चवीला भाजी खूप मस्त लागते. त्यानंतर आपण थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेतलं. 1-2 मिनिटासाठी आपल्याला असं शिजू द्यायचं. कारण पनीर जे आहे ते पनीरमध्ये पटकन भाज्या जे मसाले ऑब्झर्व्ह होतात. फक्त थोडासा या भाज्यांमध्येच मिक्स व्हायला वेळ लागतो. त्यामुळे आपण सुरुवातीला यामध्ये पाणी टाकून थोडंसं शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण टाकून घेतलेलं आहे मॅरिनेट केलेलं पनीर आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. अजिबात कांदा भाजायची गरज नाही, खोबरं भाजायची गरज नाही किंवा कोणतंही वाटण बनवायची गरज नाही. तरीसुद्धा चवीला सुद्धा मस्त लागते. घट्टसरपणा सुद्धा भाजीला छान येतो आणि भाजी अगदी हॉटेल स्टाईल बनते. नक्की एकदा ट्राय करा. त्यानंतर आपण परत एकदा 1-2 मिनिटासाठी वाफ आणून घेतली. थोडंसं पाणी सुद्धा लागेल तेवढं यामध्ये टाकून घेतलं आणि मिक्स व्हेज आपली रेडी झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा अगदी या पद्धतीने करून बघा. नक्की तुम्हाला आवडेल. आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.